मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी जालन्याच्या अंतरवाली सराटीतून रवाना झालेत। मराठा समाजासोबतच आरक्षणाच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी जरांगे 7 दिवसीय दौऱ्यावर असून समाजाच्या भावना आणि सरकारच्या भावना या दोन्हीत फरक काय हे बघणं गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय। या सरकारला त्यांचे आमदार काय म्हणतात हे जाणून घ्यायचं आहे, पण सरकारला जनता काय म्हणते हे ऐकून घ्यायचं नसतं, असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधलाय। दादा, आजपासून तुम्ही बीड जिल्ह्याचा दौरा सुरू करताय। दौरा कसा असणार आहे, किती दिवसांचा असणार आहे? दौरा कालपासूनच सुरू झाला आहे। आज बीड जिल्ह्यात आहे, उद्या परभणी, हिंगोली आणि लातूर 14 तारखेपर्यंत सलग कालपासून दौरा सुरू आहे। 6 ते 7 दिवसाचा हा टप्पा टाकला आहे। आज पूर्ण दिवसभर बीड जिल्ह्यात आता निघालोत लगेच, कारण समाजाशी आरक्षणाच्या बाबत चर्चा करणं, संवाद करणं, समाजाच्या भावना आणि सरकारच्या भावना नेमक्या दोन्हीत फरक काय हा सुद्धा बघणं गरजेचं आहे। सरकारच्या अवतीभोवती 4-2 जण फिरतात म्हणजे त्यांना वाटतं 10% आरक्षण हे समाज समाधानी, म्हणून इकडं करोडो जनतेचं काय म्हणणं आहे हे सुद्धा लय महत्त्वाचं आहे। आणि सरकार ते नाही जाणून घेत, कारण त्यांना आमदार जाणून घ्यायचे आहेत, फक्त ते काय म्हणतात, जनता काय म्हणते हे नाही जाणून घ्यायचे। म्हणून आम्ही जाणून घ्यायलो काय एकही मराठा त्या 10% आरक्षणामुळे खुश नाही, एकही